नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अतिशय स्वादिष्ट चविष्ट चमचमीत अशी अख्ख्या कांद्याची भाजी, जी प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेषतः खानदेशात आवडीने खाल्ली जाणारी एक पारंपरिक आणि झणझणीत भाजी आहे. पांढऱ्या कांद्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. हृदयरोगाचा धोका कमी करण्यास गुणकारी आहे. बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व त्वचा निरोगी राहते इत्यादी गुणधर्म पांढऱ्या कांद्यात आहे. चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत, पांढरे कांदे बघू शकता. असे छोटे छोटे कांदे घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे आता. तर इथे मी कांद्याची सगळी साल काढून घेते. तर कांद्याची साल काढून झालेली आहे. आपल्याला कांदा मधातून कट मारून घ्यायचा आहे, जसं आपण भरली कारली करतो किंवा भरली वांगी वगैरे करतो त्या प्रकारे. पूर्ण कापायचं नाही आपल्याला, मधातून कट मारून घ्यायचं फक्त. तर आता कापून झालेले आहेत. कढईमध्ये तेल टाकून घेते. तर या तेलामध्ये आपल्याला कांदे परतून घ्यायचे मस्तपैकी. दोन तीन मिनिट परतायचे, खूप शिजू द्यायचे नाही आपल्याला. तर बघू शकता कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. काढून घेऊया. तर आता कांद्याच्या भाजीसाठी मसाला तयार करूया. तर इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. त्यात एक उभा चिरलेला छोटा कांदा, 6 ते 7 लसूण पाकळ्या, एक तेजपान तोडून घेतले. थोडंसं तेल टाकून परतून घेते. तर कांद्याचा रंगसुद्धा आता बदललेला आहे. त्यामध्ये खोबरा किस टाकून घेते, ते सुद्धा परतून घेऊया. तसेच जिरेसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी परतून घेऊ. तर इथे मी 1 चमच इतका तिळाचा कूट टाकलेला आहे. त्याला सुद्धा मस्त परतून घेऊ आणि थंड करून घेऊ. मग मिक्सरला वाटून घेऊया. तर थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचं वाटण. तर बघू शकता ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे ना. तर त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की पेस्ट टाकून घेऊया. वाटण मस्तपैकी लालसर रंगापर्यंत परतून घेऊ. तर वाटण झालेलं आहे. हे बेसिक मसाले टाकून घेऊया. तर लाल मिरची पावडर टाकून घेते, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि 2 चम्मच कांदा लसूण मसाला पूर्ण एकजीव करून घेऊया. थोडं पाणी टाकून घेऊ. तर पाणी टाकून झालेलं आहे. पुन्हा फिरून घेऊया. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे छानपैकी तेल सुटेपर्यंत. तर बघू शकता मस्तपैकी तेल सुटायला लागलेलं आहे. त्यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे मी हातावर ब्रश करून. तर आपली मस्तपैकी ग्रेव्ही तयार आहे. त्यामध्ये मी फ्राय केलेले कांदे टाकून घेतलेले आहे. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेते. गरम पाणी टाकलेले आहेत मी. तर आपल्याला 5-1 मिनिटं शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून. तर बघू आता भाजी बघू शकता मस्तपैकी कांदा शिजून झालेला आहे. भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घेते बारीक चिरलेली. तर वऱ्हाडी कांदा मसाला तयार आहे.
रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.